एस स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर जॉनी फर्नांडिस आणि बरोबरला आशिष नॉस्ट्राकी एंडवरती. टेनिस क्रिकेटचे सितारे आज जर पाहिले तर दोन्ही संघात पाहायला मिळतात, ज्याने सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख दिली आहे. जॉनी फर्नांडिस स्ट्रायकी एंडवरती, विशाल नाईक गोलंदाजीसाठी पहिला चेंडू. फुल टॉस चेंडू, विशालचा स्पेलिंगला फटका खेळण्यात आडवा बॅटने पंचांचा इशारा आलाय नऊचा. एक धाव तर बंदी या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु फेकी डीप स्क्वेलेक वरून. पंचाचा इशारा. 9 चेंडूचा विशालचा पहिला चेंडू जर पाहिला तर वेगात गतीने करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवरती ग्रीप सुटली आहे आणि चेंडू बिमार चेंडू देखील. 2 धावा धावपलकावरती. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव जी धावून पूर्ण करण्यात आली ती देखील एक धाव. 2 धावेने सांघिक धावसंख्येला सुरुवात. फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाज स्ट्रायकी एंडवरती आशिष सज्ज असेल हा फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी. लायसन ठेवतील, लायसन असेल मोठ्या फटक्यासाठी या चेंडूवर. चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा खोदून कळ्या मिळवला. क्षेत्ररक्षण थोडं चांगलं झालंय, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. अवधूत त्या ठिकाणी होते, छोट्या सरीचे आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच त्यांच्याकडून पाहायला मिळालं. सिंगल सांघिक धावसंख्या 3 धावा धावपलकावरती. पावपेचं पहिलं षटक लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे जी हालचाल आपण मैदानात पाहतो, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर लेफ्ट हँडर बॅटरसाठी स्क्वेलेक तैनात केलाय आणि लॉंग ऑन देखील. ऑन साईडला फटका आडवा बॅटने मिड विकेटला खेळाय. वेगात गतीने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार जॉनी फर्नांडिस याच्या बाळमधून विशालच्या विरोधात आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 7 धावा धावपलकावरती. पहिला मोठा फटका, पहिला आक्रमक फटका निघालाय विशालच्या विरोधात जॉनी फर्नांडिस यांच्या बॅटमधून. अगदी गॅपमध्ये फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर होते. वाईडिश लॉंग ऑनला तैनात बबल नाईक. प्रयत्न खूप चांगले केले चेंडू रोखण्यासाठी, परंतु फटका जर पाहिला तर कमालीच्या टायमिंगचा देखील. पहिला चौकार 7 धावा धावपलकावरती. स्ट्रायकी एंडवरती पुन्हा एकदा सज्ज असतील जॉनी फर्नांडिस. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय. एक टप्पा घेत असताना सीमारेषा पलीकडे सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती अजून एक बहारदार कमालीचा चौकार जॉनीच्या बॅटमधून निघालाय. जॉनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करतोय. पाऊलपेचं पहिलं षटक त्याचा फायदा उठवलाय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेत विशाल नाईकच्या विरोधात. फलकावर याही वेळी फ्रंटफूटचा वापर केला. चेंडू जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न. वेगवान चेंडू भन्नाट वेगाने टाकला जॉनीच्या विरोधात. प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी याही चेंडूवरती होते. पाऊलपेचं षटक आणि ते सातत्याने प्रयत्न. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 11 या धावपलकावरती. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा अक्रॉस बॅटने ऑन साईडला फटका खेळला. डीप मिड विकेटला बबल नाईक पाहायला मिळतात. चेंडू रोखलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि एक या धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 12 धावा बिनवाद. सलामीच्या जोडीकडून पहिल्या विकेटसाठी 12 धावांची भागीदारी. पाऊलपेचं पहिलं षटक ज्यामध्ये धावा बनणं खूप महत्वाचं होतं. एक चांगली सुरुवात करण्यासाठी एस स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला ती सुरुवात केली आहे जॉनी फर्नांडिस याने. चांगला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. यष्ट्यांच्या वरून हवा देत असताना विकेट किपर विनय पावडोजी यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. अंतिम चेंडू निर्धाव निघालाय फलंदाज आशिषला आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या जर पाहिलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा धावपलकावरती. टॉस हरलाय आरोंदा क्रिकेट संघ. प्रथम फलंदाजी करतोय. धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं षटक बनवलंय 12 धावांचं या सलामीच्या जोडीने. एवढ्या क्रिकेट संघाकडून सिद्धू परब ॲट ओव्हर द विकेट असेल. सिद्धूचा पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पॅडला चेंडू लागतोय. एक धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा मैदानात केला जातोय. फेकी स्ट्रायकिंग एंडला संधी रनआउटसाठी. नकार योग्य शेडी. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावेने जर पाहिलं तर सांघिक धावसंख्या 13 धावा. लेग बायचा इशारा आलाय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. त्या फटक्याला नेहमीच लगा तो आबाद नाही तो बरबाद म्हटलंय. यावेळी फटका जर पाहिला तर असफल ठरलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकी एंडवरती आशिष. एक ताकदवर फलंदाज आशिष आपण पाहतोय. स्ट्रायकी एंडवरती आशिषचे प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु त्या प्रयत्नांना यश देखील मिळणं हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. डीप स्क्वेअर लेग राईट हँडर बॅटर फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला तैनात केलाय. मिड विकेट
वाईड लॉंग ऑन तैनात ऑफ साईडला लॉंग ऑफ पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर देखील फुल टॉस चेंडू फटका ऑन साईडला खेळ आहे वाईड लॉंगला डीप मध्ये दाजी नाईक पाहायला मिळतात एक धाव तर नक्कीच पुढे केले आशिष या बॅटेड आहे आणि एकच धावांवरती समाधान मानावं लागेल कारण चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील गोलंदाज सिद्धू परब याच्या जवळ आणि त्याचमुळे एक या धावेने सांघिक धाव संख्या धावफलकावरती परावर्तित होताना पाहायला मिळते 14 धावा बिनबाद या फलकावर आक्रमण करावं लागेल एका बाजूने मोठे फटके खेळावे लागतील 40 ते 50 धावा एक मोठं फायटिंग टोटल असेल चांगला चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळाला शफल झाले होते ऑफ स्टंप वरती अक्रॉस बॅट वरून फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट स्क्वेलेकच्या क्षेत्रात परंतु चेंडू बीट करतोय बॅटर जॉनी फर्नांडिस याला विकेट किपर विनय पावणोजी यांच्या हातामध्ये स्थिरावलाय हा चेंडू निर्धाव चेंडू धावपलकावरती कमालीची गोलंदाजी यावेळी मोठा फटका खेळ आहे स्क्वेलेगला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक आहे तैनात प्रयत्न केले होते जरूर परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे डीप स्क्वेलेगला डिपॉझिट केलाय हा चेंडू 6 धावांसाठी षटकार पंचांचा इशारा आलाय आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 20 धावा धावपलकावर बिनबाद अरुंदा क्रिकेट संघाकडून वीस धावा धावपलकावर मोठे फटके खेळले जातात यावेळी बॅटची आतील कडेला चेंडू लागलाय लॉंग स्टॉप क्षेत्रात विकेट किपर कडून चुकी पाहायला मिळाली सिंगल कंप्लीट होईल या चेंडूवरती देखील आणि निर्बंध क्षेत्रात चेंडूचा तो प्रवास लॉंग स्टॉप क्षेत्रात एक या धावेने सांघिक धावसंख्या 21 धावा धावपलकावरती धावा बनतायत अरुंदा क्रिकेट संघासाठी आणि याच रन रेटने जर धावा बनल्या तर 40 ते 45 धावा या खेळपट्टीवरती या मैदानावरती नक्कीच एक चांगला फायटिंग टोटल असेल चांगला चेंडू पुन्हा एकदा लेन चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची प्राप्त केल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला जरूर फलंदाज आशिषने परंतु अंतिम चेंडू डॉट निघालाय फलंदाज आशिषला एक चांगल्या चेंडूने समाप्ती केल्या या दुसऱ्या षटकाची गोलंदाज सिद्धू परब याने आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 21 धावा धावपलकावरती बनल्या बिनबाद प्रथम फलंदाजी करतोय एस एस फुट अरुंदा क्रिकेट संघ या महत्वाच्या नॉकआउटच्या सामन्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 21 धावा धावपलकावर तिसऱ्या षटकाची सुरुवात स्लॉक षटकादरम्यान गोलंदाजीसाठी चित्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाकडून या संघाचा अष्टपैलू खेळाडू बबल नाईक बबलचा पहिला चेंडू कट केलाय इनसाइड आउटचा फटका अपिश एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू सीमारेषेच्या दजने पोहोचलाय क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी सिद्धू परब जोपर्यंत रोखलाय चेंडू फेक करण्यात आले 2 धावा या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळतात जॉनी फर्नांडिस या बॅटला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 23 धावा बिनबाद पहिला चेंडू ऑफ ब्रेक पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र ज्याकडे कोणताही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावेने सुरुवात केली आहे बबलच्या विरोधात जॉनी फर्नांडिस या बॅटने एक षटकार आतापर्यंत आणि एक चौकार देखील जो जॉनीचा बॅट मधून निघाला यावेळी अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या क्षेत्रात चेंडू जर पाहिला तर मिस करतोय जॉनी फर्नांडिस बाईटच्या स्वरूपात एक धाव संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये धावा कशाही येऊ अतिरिक्त स्वरूपाच्या असो किंवा बॅटने येऊ परंतु त्या धावा बनणं अरुंदा क्रिकेट संघासाठी खूप महत्वाचे आहेत नॉकआउटचा सामना या सामन्यात विजेता संघ रेडी क्रिकेट संघाच्या विरोधात अंतिम सामना यानंतरचा खेळ त्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा संघ जो उपांत्य फेरी गाठेल अंतिम दिवसासाठी तो देखील पहिल्या गटातून पाहायला मिळेल डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर सरळ निघाला विकेट किपरच्या हातामध्ये पंचांचा इशारा दोरे हा समांतर होत असताना अवांतर धावेचा इशारा पंजाब टू हरियाणा संबोधला जाणारा हा चेंडू अतिरिक्त धावा खर्च करतोय बबल नाईक आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या देखील 24 धावा पुढचा वापर केलाय आडवा बॅटने फटका समोर खेळण्यात लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक दाजी नाईक वेगात गतीने येत आहेत चेंडू अडवतायत फेक करतायत परंतु एक धाव रोखू शकले नाहीत सिंगल याही चेंडूवरती आशिषच्या बॅटमधून या सिंगलने सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावरती मोठ्या फटक्यांचे प्रयत्न सातत्याने प्रत्येक चेंडूवरती केले जातात परंतु काही प्रयत्नांना यश तर काही प्रयत्नांना अपयश देखील मिळत आहेत फुलरलेनचा चेंडू
ऑन सेटला फटका खेळावा हा इरादा मोठ्या फटक्यात चेंडूला परावर्तित करावा, परंतु मिस टायमिंग फटका फॉलो थ्रू मध्ये रोखलाय चेंडू बबल नाही गेले आणि पहिला निर्धाव चेंडू या षटकातील. 4 षटकांचा सामना टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय क्षेत्रपालेश्वर हुडाहुडा क्रिकेट संघाने घेतलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलाढ्य संघ यावेळी आडवा बॅटने फटका खेचलाय. मिड विकेट स्क्वेअर एकच्या वरून चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी टप्प्यात आलाय. चेंडू त्यावरती ठोकलाय. हा बहारदार क्रॅकिंग षटकार जॉनी फर्नांडिस याने आतमध्ये कमालीची फटकेबाजी, बहारदार फटकेबाजी. यावेळी अजून एक मोठा फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते तैनात, प्रयत्न खूप चांगले केले झेल साडे. सिद्धू परत त्या ठिकाणी तैनात होते एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. झेलचा प्रयत्न अंतिम चेंडूवरती, परंतु झेल सुटलाय. एक धाव पुढे या चेंडूवरती आणि सिंगल. सागिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 11ची सरासरी राखली आहे. एस एस स्पोर्ट आरुंदा क्रिकेट संघाच्या सलामीच्या जोडीने धावपलकावरती बनल्या 33 धावा बिनबाद. प्रथम फलंदाजी करत असताना या महत्वाच्या सामन्यात आरुंदा क्रिकेट संघाकडून येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम षटक आणि अंतिम षटकात कोणता गोलंदाज असेल हे पाहावं लागेल, कारण या षटकात धावा रोखायच्या आहेत. धावा जर पाहिल्यात तर आरुंदा क्रिकेट संघासाठी कमी ठेवायच्या आहेत या धावपलकावरती. अंतिम षटकातील पहिला चेंडू फुल टॉस फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय जॉनी फर्नांडिस याने. पहिली धाव वेगात गतीने पुढे केली आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेकडे देखील हळुवारपणे पावले वळवलीत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा सुमित गोलंदाजीसाठी अंतिम 10 षटकादरम्यान आणि या 2 धावेने सांघिक धाव संख्या 35 धावा धावपलकावरती. दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन आणि त्यात चाललेला हा कडक सामना या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान. 5 चेंडूंचा खेळ बाकी. जॉनी फर्नांडिस स्ट्रायकिंग एंड वरती. जॉनीच्या बॅटमधून मोठा हल्ला. स्क्वेलेग बॅकवर्ड स्क्वेलेगला चेंडू फेकलाय सीमारेषा पलीकडे. अजून एक दणका मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय सुमितच्या विरोधात आणि या षटकाने सागिक धाव संख्या 41 धावा या धावपलकावरती. आक्रमण जॉनीचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळी कमी गतीने चेंडू टाकलाय. थोडासा टप्पा जर पाहिला तर लेंज टप्प्यापासून थोडासा पाठी ठेवलाय आणि मग बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. जॉनीचा स्ट्रॉंग झोन जर पाहिला तर ऑन साइड मिड विकेट स्क्वेलेग आणि त्या क्षेत्रात सातत्याने मोठे फटके खेळलेत. 41 धावा धावपलकर बिनबाद. फुलटॉस चेंडू मिस टायमिंग फटका समोर खेळत धाव घेण्याचा प्रयत्न आशिष याचा होता. यावेळी विकेट मिळेल. हुडाहुडा क्रिकेट संघाला रनआउटच्या स्वरूपात आशिष माघारी परततोय, बनतोय डगआउटचा शिकार. पहिला धक्का एस एस स्पोर्ट आरुंदा क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या 1 बाद. धावपलकावरती 41 धावा. इथे देखील जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सलग 2 चेंडूवरती 2 रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावल्यात. दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी परत. 33 धावांची बहारदार खेळी जॉनी फर्नांडिस या बॅटरकडून पाहायला मिळाली. या महत्वाच्या सामन्यादरम्यान आपल्या संघासाठी 3 षटकार आणि 2 चौकार देखील जॉनीच्या बॅटमधून आणि ही 33 धावांची खेळी अखेर अंतिम षटकात समाप्त होते रनआउटच्या स्वरूपात. दुसरा धक्का अरुंदा क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धाव संख्या 35 धावपलकावरती 41 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
षटकाचा विचार केला तर एक षटकार जॉनीच्या बॅटमधून जरूर निघाला, परंतु त्यानंतर वापसी देखील पाहायला मिळाली, कमबॅक पाहायला मिळालं. गोलंदाज सुमित याचं सलग 3 चेंडू निर्धाव देखील अंतिम चेंडू षटकातील पुढे टाकलाय, फटका हवेत खेळात, मिस टायमिंग फटका, विकेटची संधी असेल, बबल लाईक झेल खाली, सेफ हँड झेल, अंतिम चेंडूवरती देखील विकेट. कुशल पेडणेकर गोल्डन डकचा शिकार, तिसरा धक्का एस एस स्पोर्ट अरुंद क्रिकेट संघाला बसतोय. 3 बाद सांघिक धावसंख्या 41 धावपलकावर आणि विजयाचं लक्ष ठेवलंय. क्षेत्रपालेश्वर हुडावडा क्रिकेट संघाच्या समोर 42 धावांचं. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. विजेता संघ यानंतरच्या सामन्यात रेडी क्रिकेट संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल आणि पराभूत क्रिकेट संघाचा हा प्रवास या स्पर्धेतील इथेच थांबेल. पुन्हा एकदा या भव्य दिव्य स्पर्धेची वाट पाहावी लागेल, त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न करतील. सामना रोमांचक देखील पाहायला मिळेल, सामना उत्कंठवर्धक देखील रंगेल आणि या सामन्यादरम्यान या 42 धावांचा पाठलाग होईल की बचाव होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया. संतोष मरिया सर जोडले जातील या दुसऱ्या इनिंग दरम्यान, या दुसऱ्या डावात. हॅलो, धन्यवाद डीजे, धन्यवाद सुमित कासेकर. आपण दुसऱ्या डावाची सुरुवात करूया. 42 धावांचं पाठलाग करायचं या मॅचमध्ये क्षेत्रपालेश्वर होडावडे या टीमला आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. ताजी नाईक आणि त्याला साथ देण्यासाठी पार्टनर असेल विनय पावणेजी. 42 धावांचं उत्तर द्यायचं या मॅचमध्ये, 24 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज पवन साळगावकर. आपण पाहतोय महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे अनिवार्य पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय आणि समोर असेल दाजी नाईक, विस्फोटक फलंदाज दाजी नाईक, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली. आपण पाहतोय पहिला बॉल पेस करेल, पहिला बॉल पपन ऑन द मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिलाच बॉल थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा पटका, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमारेषा पार, पहिला चौकार, पहिला वेलकम चौकार या दुसऱ्या इनिंग मध्ये दाजी नाईकच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार आणि चौकारने आपलं वैयक्तिक खातं उघडलं. आपल्या टीमचं श्री गणेशा करतोय 4 धावेने दाजी नाईक. धावपलकावर धावसंख्या 4, 42 धावांचं पाठलाग या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार, चौकाराने स्वागत केलं जाईल गोलंदाज पवन साळगावकर या बॉलरचं. या बी ऑन साईडला हा फटका
आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. एक धाव पूर्ण केली आणि या एकेरी धावसंख्येने धावपल कव्हर धावसंख्या टोटल 5 धावा. 42 धावसंख्येचं उत्तर देताना क्षेत्रपालेश्वर होडावडे संघ. लेफ्ट हँडर राईट हँडर ही जोडी कॉम्बिनेशन पाहायला भेटते. एका धावेने स्ट्राईक रोटेट. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विनय पावनजी. 5 धावा धावपलकर. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय 42 धावसंख्येचा पाठलाग करताना. पुढील बॉल पपन सज्ज असेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा लेफ्ट हँडर बॅटरसाठी. अकुट्टप्याचा बॉल यावेळी सुंदर फटका इनसाइड आउट फटका पाहायला भेटतोय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकेरी धावसंख्येची पावलं ही चौकमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने धावपल कव्हर धावसंख्या टोटल 7 धावा धावपल कव्हर. 42 धावसंख्येचं उत्तर देताना पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 7 धावा धावपल कव्हर. पुढील बॉल विनय पावनजी ऑन स्ट्राईक. पुढील बॉल फेस करेल. या बिलोर फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलंय पण तो मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये प्रवास करतोय. काही निर्बंध आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. तुम्हाला इथं फक्त 1 धाव भेटेल आणि या एका धावेने धावपल कव्हर धावसंख्या टोटल 8 धावा धावपल कव्हर. टोटल 8 धावा. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. संघर्ष चाललेला आहे धावेंसाठी. एक महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी. हा नॉकआउटचा सामना असेल. जो संघ जिंकेल त्याला पुढील वाटचाल भेटेल. 3 क्वार्टर मॅच खेळायला भेटणार. पण जो संघ हरणार त्याला रिटर्न तिकीट काढावे लागेल. काशा गुंडावा लागेल. या स्पर्धेतून पुढील वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल. यावेळी हा ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला बॉल हा खेचलाय. डीप शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावेची तमाम शंका समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 8 धावा धावपल कव्हर बिनबाद. 42 धावसंख्येचं पाठलाग करताना लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज असेल पपन साळगावकर. अकुट्टप्याचा बॉल ऑन साइडला पुल केलंय. उंचाई लंबाई दूरी एलिव्हेशन सर्व काही भेटणार. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. खणखणीत नेत्रदीपक षटकार. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. दाजी नाईक बाहुबलीच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार आणि टोटल 14 धावा धावपल कव्हर. महत्वपूर्ण पहिलं मॅन्डेटरी अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. धावपल कव्हर धावसंख्या टोटल 14 बिनबाद. विनयच्या बॅट मधून येतोय टोटल आणि धावा करायचे आहेत 22. मॅचचं समीकरण मॅचचा लेखा जोखा. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल आशिष नामक. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेटचा मारा लेफ्ट हँडर बॅटरसाठी. यावेळी ऑन साइडला बॉल खेचलाय. हवेमध्ये बॉल खेळलाय डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये.
घोषित क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. फक्त एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला होडावडे या टीमला आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 21 धावा धावफलकावर बिनबाद. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 42 धावांचा पाठलाग करायचंय. अजूनही 21 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 15 बॉल 21 धावांचं समीकरण. एक महत्वपूर्ण लढत दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना आपण पाहतोय. जो संघ हरणार त्या संघाला रिटर्न तिकीट काढावे लागेल, काशा गुंडावा लागेल आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल. आरवलीश्वर चषक 2025 जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. फिल्डिंग मध्ये थोडा बदलाव आपण पाहतोय, कारण लेफ्ट हँड राईट हँड ही जोडी आपण पाहतोय मैदानात. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी कॉम्बिनेशन पाहतोय. स्ट्राईक रोटेट झालं, क्षेत्ररक्षण बदललं. यावी कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. अपील झाला होतं, पण इथं मात्र उत्साह जास्त होता, पण आत्मविश्वास कमी अपील मध्ये. पंचाने अपील पेटावून लावलंय आणि फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. ताजी नाईक. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल. आशिष धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 21. यावेळी ऑन साइडला बॉल खेचलाय. बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली. बॉटम हँडचा सुंदर वापर केला आणि बॉलला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला अप्रतिम षटकार दाजी नाईकच्या बॅट मधून. मोहतरमा खुश, सरदार खुश. कटॅक इथं मात्र भेटतोय खणखणीत षटकार आणि या 6 धावेने टोटल 27 विदाउट लॉस. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यावेळी टायमिंग खराब. बॅटचा आणि चेंडूचा तेवढाच संपर्क चांगला नाही. इथं मात्र एकच धाव भेटेल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा धावफलकावर. ताजी नाईक आज ओपनिंग साठी प्रमोट केलं कॅप्टनने, पण चांगली सुरुवात पाहायला भेटते दोन्ही बॅटरकडनं. कारण सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नसते, ती सोपी बनवावी लागते. अशा प्रकारे महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा बिनबाद. 12 चेंडू मध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे क्षेत्रपालेश्वर होडावडा या टीमला. नक्कीच या धावांचा तुम्हाला बचाव करायचा असेल तर गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल. नक्कीच पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहे आरुंदा संघ. आयुष नामक गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक स्वतःकडून पहिलं आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल ताजी नाईक. टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू, टेनिस क्रिकेटचा बाहुबली आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करेल तिसऱ्या षटकातील. यावी खोलात टाकला होता, खोदून काढलाय. डीप बॉडी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि चेंडू जाईल सीमारेच्या पार. क्रिकेट मध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती ये आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. आणि इथं मात्र मिसफील्ड आणि चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय चौकार आणि चौकाराने धावफलकावर धावसंख्या 32 धावा. यावेळी लोअर फुल टॉस बॉल होता. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॉडी लॉंग ऑनला. एकच धाव भेटेल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 42 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. चांगली सुरुवात ओपनिंग पेअर कडनं. यावेळी ऑन साइडला बॉल उडवलाय. लॉफ्टेड फटका आहे डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. खाली क्षेत्र आहे, पण इथं मात्र तुम्हाला फक्त धावा भेटतील. एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू प्रवास करतोय. एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 34 धावा धावफलकावर. नऊ चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. यावेळी पनपुटचा वापर केला होता, पुढे सरकला होता. चेंडू पॅडचा वेध घेतोय आणि इथं मात्र धावेची तमाम शंका समाप्त होते. 8 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढील बॉल
यावेळी फटका असेल, चेंडू हवेत, टॉप एज आणि शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक पहिला धक्का बसतोय. ताची नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. सात बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर बबल नाईक. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक मोठा सितारा आपण पाहतोय. बबल नाईक पहिल्या मॅच मध्ये नाराज केलं. पहिल्या मॅच मध्ये ओपनिंग केली होती. आता मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी वन डाऊन स्वरूपामध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. यावी आल्या बिग हिट, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आणि डॉट बॉलने ओव्हर क्रमांक 3 समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 34 धावा धावपलकावर. आता येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये तुम्हाला करायचे आहेत 8 धावा. डीजे आपण वळूया, जाऊया मैदानात. गुरु बॉलिंग मार्क वर. गुरु अब हो जाए शुरू. अब पहिला बॉल पेस करेल चौथ्या षटकातील विनय पावणेजी. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत 8. मॅचचं समीकरण. पहिला बॉल. पहिला बॉल खोलात टाकला होता. फुल लेनचा बॉल आपण पाहतोय. पनपुटचा वापर केला होता विनयने, पण इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. आणि पहिला डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज गुरुप्रसाद. 5 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 8. अजूनही सामना दोन्ही टीमसाठी जिवंत आहे. मी म्हणेन दोन्ही टीमसाठी 50-50% सामना आहे. पुढील बॉल गुरुप्रसाद. यावेळी समोर उडावलाय. हो 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 हो, गया. खतम. टाडा. बाय बाय. गुड बाय. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार विनयच्या बॅटमधून. चेंडू बाकी आणि धाबा करायच्या 2. क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ 42 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 2 धाब्यांची आवश्यकता. यावेळी फनपुटचा वापर केला. एक सन्मानपूर्वक फटका आपण पाहतोय. बॅटची कडा, चेंडूचा प्रवास, शॉट गलीच्या दिशेने. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या जाईल. आणि या 2 धावेने क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ विजयी होतोय. विजयी संघाचा अभिनंदन. आणि पराभूत संघ आपण पाहत होतोय SS स्पोर्ट अरुंद संघ हा पराभूत होतोय. आणि या संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अरुंद संघाचा कुठलाही प्रतिनिधी असेल, कॅप्टन असेल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अरुंद संघ